बुद्धांनी निर्माण केलेला अनुपम असा सद्धम्म, त्या सद्धम्मावर आरूढ पूजनीय भिक्खू संघ या तिन्ही रत्नांची ज्यांनी ओळख करून दिली ते चौथे रत्न म्हणजे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चारी रत्नांना अत्यंत श्रद्धापूर्वक अभिवादन करतो, पंचांग प्रणाम करतो. आपणा सर्वांना अभिवादन करतो. आज आपण एक समाजामधील ज्वलंत विषयाला स्पर्श करणार आहोत. तो म्हणजे सध्या संपूर्णतः बौद्ध म्हणणारा समाज हा खऱ्या अर्थाने बौद्ध आहे का? तो आपली अस्मिता सांभाळतो का? तर याचं उत्तर बऱ्याच अंशी नकारात्मक जातं. या ठिकाणी 4 पिढ्यांचं, ज्यांनी जवळजवळ आता 5वी पिढी बघतात असे सन्माननीय के.जी. वाहुळे, के.जी. आणि अण्णा या नावाने नामाभिधान त्यांना मिळालेलं आहे. ते नामांकित आहेत, चांगले कार्यकर्ते आणि या समाजाचे सर्व एकंदरीत स्थित्यांतरे त्यांनी जवळून बघितलेले, जातीयतेचे अत्यंत दाहक असे चटके भोगलेले तर अण्णा आपल्यामध्ये आहेत. मी सर्वप्रथम त्यांना त्रिवार अभिवादन करतो. अण्णा, मला सांगा की तुम्ही जातीयतेचे भयानक असे चटके भोगलेले आहेत, जवळून हे सगळे समाजाचे स्थित्यांतरे बघितलेले आहेत. एका कुडाच्या घरातून कफलक अशा झोपडपट्टीमधून आणि आता बंगल्यामधून समाजाचं एकंदरीत हे वैभव वाढत आहे. बाबासाहेबाच्या समर्पण त्यागाच्या अनुषंगाने त्यांच्या समर्पणावर हे सगळं घडत आहे. आणि हे बघत असताना तुम्हाला मागे वळून बघत असताना काय वाटते? सर्वप्रथम नाव सांगा पूर्ण, आणि गाव, आणि कसं कसं तुमचं शिक्षण आणि एकंदरीत प्रेरणा तुमच्यात कशा सामाजिक बांधिलकीच्या निर्माण होत गेल्या ते थोडक्यात सांगावं. माझं नाव किशनराव गणपतराव वाहुळे, जन्मभूमी सिरपूर धामणगाव, तालुका अंबड, जिल्हा औरंगाबाद होत आहे. माझं शिक्षण 4थीपर्यंत. ज्यावेळेस मी पास झालो, आसपास शाळा नव्हती म्हणून वडिलांनी परभणीला शाळेमध्ये बोर्डिंगमध्ये टाकले. तेवढ्यामध्येच कॉलरा सुरू झाला. कॉलरा सुरू झाल्यानंतर 2 महिने शाळेला सुट्ट्या दिल्या. मी घरी आलो. घरी आल्याच्यानंतर वडिलांना कॉलरा झाला. तो बरा कसा व्हावा म्हणून त्यांच्या आईनी, म्हणजे माझ्या आजीनी, गिरजाबाई काळोजी वाहुळे हिने मर्याईला नवस केला. त्यावेळेस आपल्या समाजामध्ये 2 समाज होते, मातंग समाज आणि महार समाज. महार समाजामध्ये मर्याई, मातंग समाजामध्ये लक्ष्मी आई, अशा 2 आया होत्या. तर आजीने हा नवस केला मर्याईला, माझ्या नातवाने 5 वर्षे गाड्या वाढाव्या आणि माझ्या हाताचा एक कवडीभर मांस आईला अर्पण करावा आणि इष्टाई एक कवडीभर खावे, असं तिने नवस केला. तो नवस मी पार पाडला. त्या काळामध्ये जवळजवळ 7, 8, 9 वर्षाचा असेल. त्या काळामध्ये मी अंदाजाने सांगतो. तेवढ्यामध्ये B.S. मोरे, महानेते, बाबासाहेबांचे लाडके B.S. मोरे, त्यांची सभा खेड्यामध्ये झाली. त्या सभेमध्ये त्यांचं भाषण मी ऐकून वडील आम्ही गेलो. वडीलसुद्धा आनंद होते. आम्ही भाषण ऐकून दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस माझा प्रसंग आला गाड्यावाडीचा, आजीला मी नकार दिला. आई, मला मी खूप छान, खूप छान. आणि बघतोत आपण की समाजामध्ये, आपल्या समाजामध्ये तथाकथित त्यावेळेसचा महार समाजाचा, आता बौद्ध समाज, किती हे क्रूप प्रथा होत्या, किती वाईट रीती होत्या. नवसं, आयासं, कोंबडे बकरे बळी देणं आणि गाड्या ओढणं. एका बालकाने बैलगाड्या 12 ओढत आहेत. एक आजी त्यांच्या जन्मासाठी ते बरे व्हावे किंवा त्यांना पुत्रप्राप्ती व्हावा म्हणून मुलाला नमस करते की एक कवडीभर विष्ठा ती खायची आणि कवडीभर मांस खायचं माणसाचं स्वतःचंच.
तर हे किती अनिष्ट प्रकार होता, अमानवीय प्रकार होता. तर हे अण्णांनी बघितलेलं आहे आणि ते कदाचित भावनिकही झाले असावा आणि त्या अनुषंगाने त्यांना थोडंसं ओपन अप करूया आपण. आणि जे धम्मदीक्षानंतर जसं जसं वारं बाबासाहेबाच्या विचाराचं शहरामध्ये आलं आणि बाबासाहेबाचा कान मंत्र घेऊन तुम्ही खेडे सोडा, शहराकडे चला, पोटाला चिमटा घ्या परंतु शिक्षण पूर्ण करा. तर हा कान मंत्र कसा तुम्ही जपला हे सांगावे थोडक्यात. ज्यावेळेस भाऊसाहेब मोरे आले, ज्यावेळेस त्या भाऊसाहेब मोरे यांनी बाबासाहेबांविषयी जेवढी माहिती दिली त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी जी हिंदू धर्माची जी काही प्रथा होती ती संपूर्ण सोडून दिली. आमच्या घरामध्ये मोठं देवस्थान होतं, वडील अनाडी होते, परंतु एवढे देवस्थान घेऊन एक जी गोदावरी जाते, गोदावरीच्या काठीला एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये देव ठेवून दिली. बाबा रे, आतापर्यंत आम्ही सेवा केली, याच्या पुढे आम्ही सेवा करणार नाही. आणि देव गंगेमध्ये वायोबाने तुमच्या वडिलांनी, आणि त्याचा काही वाईट परिणाम झाला का? देव कोपले का हो? काहीच नाही, काहीच परिणाम नाही. उलट आमची प्रगती झाली आणि एवढा आनंद वाटला. घरामध्ये शांतता एवढी नांदली आमच्या घरामध्ये. त्याच्यानंतर काही काळाने मी औरंगाबादला आलो. औरंगाबाद आल्यानंतर बरेच काम म्हणजे टेलरिंग काम केलं मी, खूप टेलरिंग काम केलं आणि त्याच्या उशिरा मला नोकरी लागली. कंडक्टर म्हणून नोकरीला जॉईन झालो. प्रथम बुद्ध जयंती ज्यावेळेस आली त्या जयंतीला मी स्वतः गाडी बुद्ध लेणीला काढली आणि पूर्ण आपल्या दुसरे लोक तर नाही आहे पण वस्तीतले लोकच घेऊन मी म्हणजे बुद्ध लेणीमध्ये गेलो आणि तिथे जेवण वगैरे करून त्यांना बाबासाहेबांनी जी शिकवण दिलेली त्यांना थोडक्यामध्ये सांगितलं. बरोबर आहे. तर तुम्ही एकंदरीत जे नवरात्राला तुमचे कर्णपुऱ्याला जातात लोक किंवा बुद्ध पौर्णिमेचं इतरत्र न जाण्यापेक्षा त्यांनी लेणीवर जावं असं तुम्ही शासकीय नोकरीत असताना बस सुविधा लोकांना प्राप्त करून देऊन एक पर्यायी व्यवस्था तुम्ही तिथे लेणीवर निर्माण केलेली आहे. खूप खूप मोठं काम झालेलं आहे. धन्यवाद. यानंतर मी सांगू इच्छितो की तुम्ही कफलक वस्तीमध्ये राहिले, तुमच्यासोबत अनेक सहकारी अनेक नातेवाईक तुमच्या आसऱ्याने आले आणि हे करत असताना तुम्ही त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात देवधर्म पूजायचे नाही, त्यांची उपासना करायची नाही आणि बुद्धन बाबासाहेब असा एकमेव मार्ग त्यांना रुजवत असताना काय काय अडचणी आल्या त्या थोडक्यात सांगावे. खूप अडचणी आल्यात. सहकारी चांगले होते माझे, त्यांनी सुद्धा मला सहकार्य केलं. ज्या हिंदू धर्माची जी प्रथा होत्या त्या बंद करण्याचा खूप मी प्रयत्न केला. थोडं संकट बी आले पण काही लोकांनी ते समजून घेतले आणि बाबासाहेबांच्या धर्माकडे वळाले. खूप खूप छान. ज्या पद्धतीने तुम्ही कार्य करत गेलात, लोक हळूहळू सोबत राहत गेले, धम्माकडे वळत गेले. कोणताही सण आणि वार तुम्ही केला नाही, हिंदूचे सण केले नाही आणि कोणत्याही देवाला मानलं नाही, कुठेही तुम्ही नवसं आयासं केले नाही आणि त्यामुळे तुम्हाला सुख शांती प्राप्त झाली. ही तुमचं जे अनुकरण करणारी पिढी होती, कितपत त्यांनी अनुकरण केलं असं तुम्हाला वाटतं? जे अगोदर प्रथम माझं घर सुधारलं, माझे नातेवाईक सुधारले. जेवढे माझे नातेवाईक होते त्यांना मी सुधारलं. प्रथम आपण घर सुधारलं तर लोकांनासुद्धा सांगता येते. आपण जर आपल्या घरामध्ये असं वागलो तर दुसऱ्याला सांगता येणार नाही. म्हणून प्रथम मी घर सुधारलं, माझे नातेवाईक सुधारले, माझे भाचे सुधारले, जावई सुधारले. खूप छान, खूप छान. आता आपण बघतो की बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, त्या देखील मीपासून सुरुवात आहे. आपण नाही किंवा तुम्ही नाही तर मीपासून या पूर्वीच्या सुरुवातीच्या 7 नकारात्मक आणि बाकीच्या सगळ्या सकारात्मक अशा प्रतिज्ञा बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. ते एक मानवमुक्तीचं द्वार आहे, मानवमुक्तीचं तो एक जाहीरनामाच आहे असं मला वाटतं. या ठिकाणी पुन्हा मी सांगू इच्छितो की तुम्हाला बरेचसे जातीयतेचे चटके बसले. सार्वजनिक शासन प्रशासनाने सार्वजनिक पानवटा असावा अशी सक्त ताकीद दिली असतानाही शेवटच्या अंत झाला किंवा अस्पृश्याला पानवट्यावर परवानगी नव्हती. तो किस्सा, तो झिरा कसा इतर लोकांनी कॅप्चर केला त्या संदर्भात थोडकं सांगा.
मागे थोडं मागे वळून सांगतो. ज्यावेळेस मी खेड्यामध्ये पातरगावहून एक खेड आहे, त्या खेड्यामध्ये त्या शिक्षणासाठी 9वीच्या वर्गामध्ये शिकवत होतो. त्यावेळेस बाबासाहेबची जयंती आली 14 एप्रिल. 14 एप्रिल मी त्या खेड्यामध्ये साजरी केली. एक माणसाच्या खुर्चीवर फोटो ठेवला, डोक्यावर फोटो घेऊन गावामध्ये मिरवणूक काढली. कोणी मला अडवलेलं नाही आहे, व्यवस्थित हे केलेलं आहे. आता ते काढल्याच्यानंतर आमची आता त्यावेळेस थोडं मी थोडं चांगलं पुढारी म्हणून मला ओळखू लागले गावातली लोक. तर त्या गावातल्या लोकांनी सांगितलं, साहेब हे जी विरा आहे, हा विरा आपण खोललेला आहे, त्याच्यामध्ये एवढं भरमसाठ पाणी आहे, पण हे हिंदू धर्माने ताबा केला त्याच्यावर. आणि दुसरा विरा आपल्या लोकांनी विकणला, त्याला पाणी कमी होतं. तर त्यांना सगळ्या लोकांना जमा केलं, मी 10-12 पोरं जमा केले आणि त्या विहिरीवर पाणी भरायला सांगितलं. उद्यापासून या विहिरीवर पाणी भरायचे, त्या विहिरीवर पाणी भरले. खूप छान, खूप छान. कोणी विरोध केला का मग ह्या वेळेस ज्यावेळेस पाणी लोक भरभर चालले, पहिली घागर एक वारकीन बाई आली. निवृत्तीच्या मेहण्यांनी हिरा पाठविला म्हणे. तर सारे गाव काठ्या वगैरे घेऊन 10-20 लोक आले. तेवढंच माझं एक नशीब असं, सरपंच एक त्यांचा मळा होता, त्या मळ्यामध्ये सरपंच उभा होता. अरे काय चाललं म्हणे. निवृत्तीचे मेहण्याने विरा पाठवला, थांबा म्हणे, तुम्हाला जेला जायचे का? तर नाही, तर माझ्या विहिरीवर पाणी भरा. तिथं ते थांबवलं, नाही तर ते संघर्ष भयंकर वाढला असता, आमचे मुद्दे पडले असते, आम्ही इतक्या लोकांपुढे केले असते काय. पण मला ते सरपंचाने वाचवलं आणि मला यश आलं. म्हणजे असेही एक चांगले समाजामध्ये माणसं होते की दोन्ही समाजामध्ये की मध्यबिंदू, स्वर्णबिंदू, मध्यबिंदू साधणारे आणि सामाजिक सलोखा निर्माण करणारे आणि त्या सलोख्यासाठी झटणारे अत्यंत चांगले माणसं असल्यामुळे हा सामाजिक सलोखा भांडणाचे, मारामारीचे रूपांतर, कोर्ट कचेऱ्याचे रूपांतर अत्यंत